खाली पडला होता आणि त्या घामातून एक बाळ जन्मलं होतं, त्याला भौमान मंगळू असं म्हणतात, त्याचं नाव भौम ठेवलं होतं महाराज. आणि त्याच्यानंतर पार्वती 8 वर्षाची झाल्याच्या नंतर तपश्चर्येला तिला पाठवलं. चला, नंदी आणि अजून काही 2-4 शांत गर सोबत दिले. हिमालयावर जाऊन जिथून कमंडलू मधून गंगा निघाली होती त्या स्थळी ते आले, मुक्काम केला, निग्रहपूर्वक तपश्चर्या करायची ठरवली. ही गोष्ट हिमवंताला कळताच अनुचराला घेऊन महादेवाच्या तपश्चर्येसाठी हिमवंत तिथं पोहोचले आणि महादेवाकडे बघून असे हात जोडले. वा, कैलास राणा शिवचंद्र मौली फणिंग माथा मुकुटी झरा. अत्यंत प्रेमळ माणसं महाराज. कोण यायले 2-2, 4-4 दिवस होय, आणि आज 4 आले. पुन्हा किती लागत होते आपल्याला? सुरत पासून किती चाललंय? हे किती जण आले? आपलं कामच झालं. कारण उचलायला किती लागते म्हणून मी आले. अरे तुम्हाला अजून एक सांगतो मला, शरीर के जुर्म यहाँ हर किसी के चेहरे हैं, किसका हिसाब किससे कराया जाए, या तो नया भगवान बनाया जाए या फिर नया इंसान बनाया जाए. जुन्या देवाला काम होत नाही मला. एक तर देव नवा असावा, नाही तर माणूस तरी नवा असावा. आज के इस इंसान को ये क्या हो गया, इसका पुराना प्यार कहाँ पर खो गया. सुनो जरा ऐसे सुनने वालों, एक गगन में करोड़ों तारे रहते हैं हिल मिल के सारे. कभी न वो आपस में लड़ते, कभी न देखा इनको झगड़ते, लेकिन इस इंसान को देखो, धरती की संतान को देखो, कितना है ये हाय कमीना, इसने लाखों का सुख छीना, की है इसने जो आस लगाई, देंगे इस जीवों के दिखावा. आपस की दुश्मनी का ये अंजाम हुआ, अरे दुनिया हंसने लगी, देश बदनाम हुआ. भगवान शंकर तपाला बसले महाराज. महाराज ऐका, शंकर आणि तप नातच आहे त्यांचं. हिमवंत पायावर डोकं ठेवले, प्रभू तुम्ही आमच्या राज्यामध्ये तप करताय, या पवित्र भूभागामध्ये तुम्ही तपश्चर्या करण्यासाठी आलाय. मी या राज्याचा राजा असल्यामुळे तुमची काय काय सेवा करू मला सांगा. आणि माझी ही मुलगी आहे ना, तिची इच्छा आहे तुमच्या सेवेमध्ये राहायची. पार्वतीला मी इथंच ठेवावं असं वाटतं. महादेव काय म्हणले माहिती आहे, एक काम करा, पार्वतीला इथं ठेवता नाहीच, कारण तपस्वी माणसाला स्त्री सानिध्यात नसली पाहिजे. कबीरदासीचं म्हणणं आहे महाराज, कबीरदासी, चोर को खासी और साधू को दासी, धोखे में लाती है. मराठी कळते, हिंदी है ही. चोर को खासी और साधू को दासी, धोखे में लाती है. समजा चोर आहे, त्याला अचानक खोकला लागला, होय लय हनते ना, ते 3 कोरेक्स डी एक्सपिऊन जातो. अचानक चोर को खासी साधू को दासी. भगवान शंकरासोबत पार्वती आईचा संवाद झाला. पार्वती आई काय म्हणल्या, एक काम करा, तुम्ही म्हणताय ना मी तुमच्या सोबत नको, अहो प्रकृतीशिवाय पुरुषाला जगताच येत नाही. तुम्ही जी आता बोलायलात ना, ती वाणी म्हणजे शक्ती आहे. माझी इच्छा नसली तर तुम्ही बोलू शकत नाही. तुम्ही कशाला स्वतःला एवढा अहंकार घेता. महादेवजींची आणि तिची दोघांची चर्चा झाल्याच्या नंतर भगवान शंकर म्हणले, ठीक आहे तुम्ही राहा.
मग सेवा झाली शंकराची. शंकराची पूजा करताना पार्वतीला पुष्कळ दिवस झाले, परंतु निर्विकारी शंकराच्या मनामध्ये कधीच विकार अंतःकरणामध्ये जन्माला नाही म्हणा. स्त्री रूपामध्ये त्यांनी तिला स्वीकारलं नाही. त्यांनी निश्चय केला होता की पार्वतीचा अहंकार हा निश्चेष संपल्याशिवाय तिला स्वीकारायचं नाही. कामदेवाला भगवान शंकराने तिच्या समोर असं चाळून टाकलं महाराज. त्यावेळेला पार्वतीच्या लक्षात आलं की हे थोडा अवघडच प्रकार आहे. काही काही म्हणतात बघा बायका, आमचा नवरा बोळा महादेव आहे, इतका सोपा नसतो देव. तारकासुराचा नाश करण्यासाठी तुमच्या पोटचा, तुमच्या घरी जन्माला आलेला मुलगा आम्हाला पाहिजे असं देवादिकांनी ज्या वेळेला प्रार्थना केली, त्यावेळेला महादेवांनी ठरवलं की नाही, लग्न करायलाच पाहिजे. ते म्हणले लग्न करू, लग्नाचं काय होतं कसं आहे, पण अडचण अशी आहे, कामाचं दहन झाल्याच्या नंतर विवाहाचं चिंतन ज्या वेळेला सुरू झालं पार्वतीचं, त्यावेळेला पार्वती उग्र तप करत होत्या. पार्वती आईसाहेबाचं उग्र तप, क्रोधाग्नीनं कामाचा घेतलेला बळी, सर्व विश्वामध्ये हाहाकार माजला. आणि त्याच्यानंतर पुढे तो पेटलेला वडवाग्नी किंवा वानर ते समुद्राला ब्रह्मदेवाने अर्पण केलं. कामदेवाला जाळल्याच्या नंतर पार्वती वडिलाकडे गेल्या. शुद्धीवर आल्याच्या नंतर आई वडिलांनी पुन्हा त्यांची समजूत घातली की विरह दुःख काही कमी होईना. ती जागेत झोपेत, खाताना पिताना, स्नान करताना, चालताना, फिरताना, रात्रंदिवस शंकराशिवाय कुठलाच विचार करू शकत नव्हती. असंच असतं ना, लग्न जमा. भारत देश आहे, या भारत देशामध्ये जुन्या काळामध्ये नवरा बायको घरात समोरासमोर बोलत सुद्धा नव्हते. वयस्कर माणसांना विचार, आता जमलं. पहिल्या भेटीतच अँड्रॉइड, सॅमसंग, रेडमी, आणि तो फोन देतात. बरं फोन देणार का? फोन मला काय करायचं, तुम्ही देणार, तुम्ही बोलणार. रात्र रात्र झोपत नाही. माझा एक मित्र मला भेटला, मला मी कीर्तन करून घरी चाललो होतो, 2:30 वाजले होते. सरकारी दवाखान्यात होतो. सरकारी दवाखाना आमच्या गावापासून 4 किलोमीटर आहे. ती पोरग मला सडकाला रात्री 1:30 वाजता दिसलो फोनवर बोलत. मी गाडी थांबली, मी म्हणलं इकडे कुठं, मी म्हणलं का, बोलता बोलता लक्षातच आलं ना कुठं आलो. 4 किलोमीटर रात्री, किती नशा असेल बघा ते. आणि काही फोन काहीच बोलत नाही. मी लय बघितलंय, मला जुनी एसटीडी नव्हती का, एसटीडी लय खतरनाक आहे एसटीडी. एकदा ते एकदम बस स्टँड उतरलं गडबडीत, सरपंच खाली उतरलं आणि मध्ये गेलं. असं बसलेलं, मी तिथे बसलेलोच होतो. असं मित्राची एसटीडी होती, बसलो होतो. एसटीतून आलं, त्यानं उतरलं, खाली बघितलं, इकडे तिकडे बघितलं. ते खुर्चीवर बसलेला मित्र, त्याच्यात 2 कान फडीत लागला, फाड फाड त्याला डायरेक्ट. ते मित्र मला का मारलो, ते म्हणलं तुम्ही इथे लिहिलं ना, फोन लावायच्या आधी 2 लावा. फोन कशाचा काय अर्थ घेऊ, जुना फोन, एसटी. रात्री गिराईक स्पेशल तसलेच ज्याचे लग्न जमलेले, फोन लावून काय माहिती का, झोपलीस, राक्षस आहे का, रात्रभर जावे, स्वतः झोपायचं, लोकाला जावं. काय काय बोलायला तुझ्या काय वय गेलं, काय करणार तू, चांगला होता तू. बोलत नव्हते महाराज पुरातन पूर्व काळात. सीतामाईच्या रामायणामध्ये एकदा अभ्यास करा. कौशल्य आईच्या समोर वनवासाला जाताना सीतामाईला रामाला बोलावं लागलं होतं, तर ढसढसा रडल्या होत्या सीतामाई. त्यावेळेला रामाला कौशल्य आई म्हणल्या होत्या, रामा रागवलास तुला, तुला काय बोललास? ती म्हणला आई मी तिला काय बोलू, मग ती रडते का?
त्यावेळेला सीतामाई म्हणल्या आज मला रघुकुलाची मर्यादा भंग करावी लागते म्हणून रडते. कौशल्य म्हणली बेटा कशाने तुला रघुकुलाची मर्यादा भंग? तुमच्या समोर मला यांच्याशी दोन शब्द बोलायचे, याच्यामध्ये आपल्या कुलाची मर्यादा भंग होती. याला म्हणायचं रामायण रजाऊ. आता सासू सासऱ्याच्या समोर ह्यांना अक्कल नाही, ह्यांना मला तुम्हाला बघायचं तेच करा. मला काय करायचं मला सांगणं का म्हणजे पुराणात लिहिलंय. पार्वतीला सांगितलं तर दिवस रात्र तेच. मी मला सुरुवातीला म्हणलो पण प्रीत केलं तर हो गई मैं मत भाई भाई हर हर बढ़ जाऊं अपने पिया को हो हे मैं मोहे से सुना ये तो जाने दुनिया सारी बेबस और लाचार थी मैं हरी आणि अजिबात काळजी नको करू. पार्वती आईचं तप उग्र होत चाललं. त्यांच्या आजूबाजूला सुद्धा त्यांचा प्रभाव पडू लागला. सिंह गाई सगळे एकत्रित राहायला लागले. ज्याची साधना चांगली झाली ना गणेश बाबा, ज्याची साधना चांगली झाली त्याचं लक्ष नाही, त्याच्या बाजूला असणारी हिंसक माणसं बदलून जातात. आणि आजूबाजूची माणसं अजून बदलले नाही तर समजायचं आपलं चांगलं झालं नाही. लोकांना दोष नका देऊ, आपलं चांगलं नाही झालं.
मी चांगला वागत नाही, शेजारी वाईट वागतो हे सोडून द्यावं, मी त्याच्यावर प्रेम करत नाही म्हणून अडचण आहे. आणि ठरलं महाराज, पार्वती आईचं तप उग्र 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 होत गेलं. अनंत वर्ष तप करून सुद्धा शंकर येत नाही असा विचार करून तिच्या आई वडील आले, म्हणले चल घरी जाऊ दे आता बस झालं. पार्वती आईला म्हणले चल आपण घरी जाऊ. पार्वती म्हणली आई बाबा तुम्हाला माहित आहे माझ्या समोर कामदेवाला जाळलेल्या शंकरांनी विरक्त रूप त्यांचं मला दाखवलं असलं तरी मी माझ्या तपश्चर्येनं त्यांना एकदा स्वीकारीन स्वीकारीन स्वीकारीन. याला म्हणायचं भक्ती. सुखे जे मातले ते कळी काळा शूर झाले. ठराव पास झाला, पुन्हा एकदा तपश्चर्या सुरू झाली. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही घरी निघून जा. तिचं भाषण ऐकून प्रसन्न आई वडील घराकडे निघून गेले. सगळेजण जाऊन शंकराकडे गेले आणि सांगितले इतका वेळ असतो किती माणसाने असं आपण इतकं ते जाणं तुम्ही ते तप करतायत त्या किती दिवसापासून असं असते. ब्रह्मदेव सांगत होते सर्व देवांनी भगवानांनी जाऊन रुद्राला विनंती केली आणि सांगितलं. नंदिकेश्वर जवळच उभे होते, त्यांनी हात जोडून शंकराला विनंती केली. ते म्हणाले स्वामी सर्व देवादी मुनींना खुश करण्यासाठी तुम्ही काहीतरी करा. नंदीचं भाषण ऐकलं, शंकराने डोळे उघडले. आलेल्या लोकांना वळून ते म्हणाले बोला काय पाहिजे. आत्ताशी जाग झाली. विष्णू म्हणाले शंकरजी तारकासुराने जगाला त्रास दिलाय, आपल्या औरस पुत्राकडून त्यांना मरण आहे, जगाच्या कल्याणासाठी यांची लग्न आहेत महाराज. आपले ना आपलं झालं ना त्यांचं झालं, वाटवण्यासाठी आपले लग्न. शंभू म्हणाले काय काम करा. कामो हि नरकायैव तस्मात् क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहो मोहाश्च भ्रंशते तप. कामातून क्रोध तयार होतो, क्रोधातून मोह तयार होतो, मोहानं बुद्धीचा भ्रंश होतो, बुद्धी संपल्यावर सत्यानाश होतो. म्हणून मला लग्न करायचं नाही. भगवान विष्णू परमात्मा पुन्हा धैर्य धारण करून म्हणले देवा आपण सर्वज्ञ आहे, जोपर्यंत तुम्ही लग्न करणार नाही तारकासुर मरणार नाही, मग तुम्हीच ठरवा आता काय करायचं. सगळेजण निघून गेल्यावर देवाने सप्तऋषींना बोलवलं आणि सप्तऋषींनी महादेवाने बोलवलं आणि सप्तऋषींना सांगितलं एकदा जा. कुठं जा. तपश्चर्या जिथं पार्वती करते आहे तिथं जा आणि ती मुलगी माझ्यासाठी चांगली का बघून या. कोणाला पाटील तर बघायला ऋषी मुनींना. आता आपल्या सोबत कोण कोण असते मित्र कंपनी जवळचे आणि ज्याला लग्न करायचं ते म्हणतो भाई तुम्हाला आवडली का. पागल आहे का तू काय बोलायला. माणसाची भाषाच मला कळायला नाही आवडत. इतके शिकलेले आवलं ते तुम्हाला सांगतो बाबा पिल्लू बाहेर चाललेला असावं, बाहेर जायचं असावं. नवरा बाहेर जातो पोराला काय म्हणतो पिल्लू बघ बरं आपल्या मम्मीचं झालंय का. दोघांची एक आहे. तुम्ही नीट बोलत आहे तुमच्या पाय बोलत देख आपला मम्मी को हुई होते. आणि ती मध्ये जाते आणि मध्ये जाऊन काय म्हणतो माहिती का ती पहिले आई तयार झाली का. ती म्हणते आपल्या पप्पाला सांग थोड्या वेळात येते म्हणून. भूताडाच कळलं ना आता काय. पार्वती आईच्या तपश्चर्याला पाठवले सप्तऋषी बघण्यासाठी. समोर उभे राहिले, हात जोडले. मला भगवान शंकर माझे पती म्हणून हवे. निश्चय. ऋषी हसून म्हणाले अगं तपासायला पाटील उलट बोलायला उलट. ऋषी काय म्हणले ते सप्तऋषी. अगं तो नारद आहे ना स्वतःला मोठा पंडित समजतो, त्याला काय कळत नाही. त्याच्या सांगण्यावर कुठं असतं काय लग्न. दुसऱ्याचा गळा कापण्यामध्ये मोठा हुशार आहे तो. दक्षाच्या पुत्राला नारदानेच कान मंत्र दिला होता, त्याला संसार करू दिला नाही. आणि तू त्याचा ऐकणार आहेस. तो बाहेरून जितका गोरा आहे ना आतून तितकाच काळा आहे. घ्या तिला सांगत होते तुझं मन भाई करावं म्हणून. हे बघ
की असला नवरा पाहिजे तुला महादेव. अगं तो अमंगल दिसतो, घाणेरडा दिसतो, त्याला घर नाही, दार नाही, आई नाही, बाप नाही, घर नाही, गोत नाही, कुळाचा पत्ता नाही, कोणाला तो ओळखीत नाही, चक्क चक्क तो व्याघ्रांबर घालून रस्त्यावर फिरत राहतो, गळ्यामध्ये नागच काय घालतो, डोक्याला चंद्र. असला माणूस तुला पाहिजे. अगं तू शैलेंद्राची राजाची मुलगी आहेस, लाडकी कन्या आहेस त्याची, आणि संगरहित असणारा हा तुला कसा पटला? त्याच्या नादी का लागलीस? वासुदेवाशी लग्न कर, किती सुंदर आहे, देखणा आहे. ते त्यांचं भाषण ऐकलं, पार्वती हसली. ओरिजिनल जे निष्ठावान असतात ना, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धारणे बर्म चुकवणे ऋषींजी, तुमचं म्हणणं योग्य आहे, तुम्ही सगळं सांगितलेलं बरोबर आहे, पण मी फार हट्टी पोरगी आहे. एकदा ही गोष्ट मनात धरली की ती वज्रलेपासारखी पक्की असते. काहीही झालं तरी चालेल, पण मी लग्न त्यांच्याशीच करणार. एवढं म्हणल्याच्या नंतर ते निघून गेले आणि त्यांनी जाऊन त्यांना सांगितलं ते तुम्हाला सुट्टी देत नाही, मला लग्न करणंच आहे आणि तिच्यासोबतच करणं. आता भगवान शंकर एका म्हाताऱ्या ब्राह्मणाचं रूप घेऊन तिथे गेले. हातात काठी. कोण आहेस पोरी तू? कुणाची लेक आहेस? इतक्या अरण्यामध्ये मनी दुर्लभ अशी घोर तपस्या करण्यासाठी तू कशाला आलीस? पार्वतीने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, हे विप्रोत्तम, मी हिमवंताची मुलगी आहे, पार्वती माझं नाव आहे. मी दक्ष कन्या होते त्यावेळेला सती होते. मी स्वतःचा देहत्याग केला होता आणि त्यावेळेस पासून पुन्हा एकदा मला माझ्या नवऱ्याकडे जायचंय हे माझ्या डोक्यात होतं. म्हणून मी आता जे कारण हिमगिरीकडे जाय. जय ही कारण हिमगिरी ग्रह जाई, जननी पार्वती तनबाई. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय जय राम. म्हणून मी माझ्या प्राणवल्लभासाठी मी एकटी तप करते. आणि जर माझ्यावर महादेव प्रसन्न नाही झाले, कुणाला बोलत होती आता? जर ते माझ्यावर प्रसन्न नाही झाले तर मी अग्नी काष्ट भक्षण करणार, म्हणजे मी लाकडं रचून त्याच्यामध्ये उडी घेणार. ते ब्राह्मण नको नको म्हणत होते, तेवढ्या वेळात त्यांनी लाकडं रचली, त्याच्यात उडी घेतली. उडी घेताना ब्राह्मणाने सांगितलं, पार्वती, हे तुझं लक्षण फार सूचक आहे, कारण माझ्याकडे ज्याला यायचं त्याला आधी मरावं लागतं. म्हणून मी एक वाक्य तुम्हाला कायम सांगतो, गुरु तुमचे पहिल्यांदा अंतिम संस्कार करतो, तुम्हाला पहिलं शिल्लक ठेवीत नाही तर नवजीवन देतो, त्याला गुरु म्हणतात. अजून एक वाक्य बोलत आहे का? पहिलं लिहिलेलं नुसता पुसतो तो गुरु नसतो, पुसतो नव लिहितो त्याला गुरु म्हणतात. त्याला प्रारब्ध लिहिता येतं महाराज. हे बघ, पार्वती, मी तुझ्यावर खुश झालो असं म्हणून महादेवाने स्वतःचं स्वरूप प्रकट केलं. आहा, ज्याच्यासाठी तरसत होते ती समोर उभा राहिली असं बघितलं आणि काय म्हणलं माहिती? तो म्हणला, चल लगेच लग्न करू. ते म्हणले, असलं असतं काय, रिकामे धंदे करायचे नाही. मग तुम्ही माझ्या घरी या, माझ्या वडिलाला दारात उभं राहून तुम्ही माझा हात मागा. तेव्हा म्हणला, कोण? कलातीत कल्याण कल्पांतकारी सदा सच्चिदानंद दाता मुरारी. मी मागायचं तुझ्या दारात येऊ? अगं मी जगाला देणार आहे, मला मागायला तू? ते म्हणले, तसंच असतं,
लग्न करायचं म्हणजे आधी भिकारी व्हायचं. रवी भाऊ एक फकीर को सगळे ऐकलं. एका फकीराला एका राजाने त्याच्या घरी नेलं आणि ते फकीर असा बसला, राजाकडे पाय केले आणि असं करीत होता. देवा राजा पाय कुणाकडे गेले? बोला राजा राजाकडे. तुम्ही समजा एखाद्या मंदिरात गेले असे पाय करून असं करता नाही ना? समजा एखाद्या आमदाराच्या खासदाराच्या घरी तिथेच खासदार साहेब समोर बसलेला आपल्याला पाय असं करायला मग असं करायचं जमन का? लय हमते नव्हे तो असे पाय असं असं करतो. तो राजा म्हणला तुझे पता है कि तूने पैर किसके सामने फैलाए? इसका दंड तुझे मृत्यु दंड मिलेगा. तो फकीर काय म्हणला माहिती है? क्या करूं राजन, जिस दिन से मैंने हाथ फैलाना बंद कर दिया पैर अपने आप फैल गए. वाह वाह रे मौज फकीरां दी, वाह वाह रे मौज फकीरां दी, वाह वाह रे मौज फकीरां, वाह वाह रे मौज फकीरां. कभी तोड़े शाल गुसारे, कभी तोड़े शाल गुसारे, कभी उजड़ी कभी हिरानी, वाह वाह रे मौज फकीरां दी, वाह वाह रे मौज फकीरां, वाह वाह रे मौज फकीरां. लोक मागायला येतात ना भिकारी, बोला तुम्ही देतच नाही काही. अरे मंग तंग के कपडे, मंग तंग के कपडे, त्याच्या घरचे कपडे नसतात पण त्यानं कपडे घातल्यावर तुमच्यापेक्षा टाईट चालत असं मी कपडे घालतो नीट चालले. अरे मंग तंग के कपडे, मंग तंग के कपडे, हर चाचा चले अमीरानी, वाह वाह रे मौज फकीरां, वाह वाह रे मौज फकीरां, वाह वाह रे मौज फकीरां. कभी तो खाए चना चबेरा, कभी तो खाए चना चबेरा. आता कथेला फिरत असताना एखाद्या गरीब मंडळीच्या घरी जेवायला जायला लागतं. जे मिळेल ते खायचं. कधी कधी असे श्रीमंत लोक घेऊन जाते. पण एक सांगू दादा, गरीबाच्या घरी जेवण्यामध्ये बी तितकाच आनंद आहे, फक्त भूक पाहिजे. श्रीमंताच्या घरी जेवण्यात तितकाच आनंद आहे, भूक पाहिजे. भुकीशिवाय जेवण नाही. कभी तो खाए चना चबेरा, कभी तो खाए चना चबेरा, कभी